बेल्ले हनुमाननगर कंसेमाळा येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचे लोकार्पण संपन्न. मांडव ढाळे मूर्ती कलशाची जोरदार गावभर मिरवणूक. होम हवन पुरोहितांच्या मंत्रोच्चारात दुपारी 1:31 श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाचा कार्यक्रम हरिभक्तपरायण विशाल महाराज हाडवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. बेल्ले येथील निवृत्ती कंसे हे मुंबई पोर्ट्समध्ये काम करत असताना स्वामींची भक्ती करत पुढे ते निवृत्त झाल्यानंतर आपल्या बेल्ले गावी श्री स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्याचा विचार मनात आला व त्यासाठी त्यांच्या विचाराला लगेचच दुजोरा देण्यासाठी बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कंसे, सुनील फोटोचे मालक सुनील शेठ कंसे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली. त्याला संपूर्ण कंसे परिवारांनी अनेकांनी वर्गणी देऊन हातभार लावला. तर श्रीमती मंदा नारायण कंसे यांनी आपली 2 गुंठे जागा बक्षीसपत्र करून दिली. ईश्वर दत्तात्रय संबेराव यांनी मूर्ती दिली व अशा हजारो अनेक हातांच्या मदतीच्या जोरावरती हे मंदिर आज उभे राहिले. बेल्ले गावातील पहिलेच स्वामी समर्थाचे मंदिर झाल्याने नागरिकांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली. हरिभक्तपरायण विशाल महाराज हाडवळे यांच्या कीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता झाली. महाप्रसाद अन्नदान उपस्थित नागरिकांनी घेतला. ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले. त्या काळचे शंकराचार्य कृतकोटी महाभागवत त्यांच्या जवळ आले. ज्ञानी पंडित शंकराचार्य एका पीठावर अधिष्ठित झालेले. विनम्रपणे नमस्कार केला आणि ब्रह्मचैतन्याला म्हणू लागले, महाराज मी खूप शास्त्र वेद वेदांग उपनिषद सगळं शिकलो. तुम्हाला एक प्रार्थना आहे, तुर्तास असं करा, माझ्या डोक्यातलं हे सगळं ज्ञान काढून टाका आणि तुमच्या रामाचं नाम माझ्या चित्तात ठसू द्या. तुम्ही ऐकता मी कोणाचं सांगतोय? जे कृतकोटी महाभागवत नावाचे शंकराचार्य होते ते म्हणतात हे ज्ञान नको, नाम पाहिजे परमात्म्याचं. आणि अशा काही अलौकिक सिद्ध्या ब्रह्मचैतन्यांच्या आयुष्यात झालत्या का साधकांना असं वाटायचं की हा बाबा जगाला नामाची साधना सांगतो आणि एकांतात काहीतरी उपासना करतो. तुम्ही ऐकता ना? कारण सिद्धींकरता उपासना करावी लागते असं लोकांचं मत आहे. काही तीर्थयात्रे करता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि शिष्य परिवार काशी क्षेत्रात गेले. काशी क्षेत्रात गेल्यानंतर स्नानाला उतरले. यांना माहिती होतं, सद्गुरूंना श्रीगुरूंना माहिती असतं काय तुमच्या मनात विकल्प येतात. ते योग्य वेळी बोलून दाखवतात बरं का. त्यांनी गंगेतलं पाणी हातात घेतलं, उंजळीत घेतलं आणि सगळ्यांना आवाहन करून म्हटले, मला माहिती आहे माझ्याकडच्या अलौकिक सिद्ध्या पाहून तुम्हाला असं वाटतं की हा बाबा काहीतरी साधना वेगळी करतोय आणि आम्हाला नामाची साधना सांगतो. पण खरं सांगू, गंगेचं पाणी हातात घेऊन सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये या ब्रह्मचैतन्याने नाम सोडून दुसरी काही साधना केली नाही. तुम्ही ऐकता ना? म्हणून आपण सगळे नामधारक आहात. ऐका, उत्सवात उणीव पडली तरी चालेल पण साधनेत उणीव पडू देऊ नका. विठ्ठल तर आपण सगळीच मंडळी अतिशय गोड आहात. मंदिराचं निर्माण अतिशय गोड केलंय. ही प्रासंगिक कीर्तन सेवा आहे. सेवेकरता अतिशय गोड असा अभंग निवडलाय. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय हे संतांच्या प्रती आपल्या अंतकरणातला कृतज्ञतेचा भाव प्रगट करतायत. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारची माणसं आहेत. कोणत्या 2 प्रकारची? या मृत्यू लोकात एक वर्ग असा आहे केलेले उपकार विसरून जाणारा आणि या मृत्यू लोकात एक वर्ग असा आहे केलेले उपकार स्मरणात ठेवणारा. तुम्ही ऐकता, मी फार सोपं बोलणार आहे, 15 मिनिटात सोडून देणार. या मृत्यू लोकात एक वर्ग असा आहे काय केलेले उपकार विसरून जाणारा. नवे ज्यानं उपकार केला त्याच्यावर अपकार करायला सुद्धा कमी बघत नाही. आपल्याकडे असं म्हणतात की चोराच्या
उलट्या असं कधी कधी तुम्ही त्यांच्याकरता खूप करा, पण ते नाव गोष्ट सुद्धा उपकाराची काढत नाहीत. उलट ज्यानं उपकार केला त्याला अपकार करायला कमी ठरत नाहीत. हा एक वर्ग आहे. काय म्हणायचं ह्या वर्गाला? या वर्गाला कृतज्ञ म्हणतात. आणि एक वर्ग असा आहे बुवा, ज्याच्यावर तिळभर जरी उपकार झाला ना, तो 4 वेळा म्हणतो तुमच्यामुळे झाला, तुमच्यामुळे झाला, तुम्ही नसतात ना हे झालंच नसतं. याला कृतज्ञ म्हणा. 2 वर्ग आहेत, एक कृतज्ञ, दुसरा कृतज्ञ. कृतज्ञ कसा असतो माहितीये? एका ओवीत सांगू ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबराय म्हणतात, जेथीचा लाही वरू तेथीची मणी व्याभिचारू, काय भस्मासुरू मी अर्जुन म्हणे. त्या भस्मासुराची कथा सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनाच्या मुखातली ओवी आहे. तो अर्जुन बोलतो, देवा अरे समोर भीष्म दिसतात, समोर द्रोण दिसतो, कृपाचार्य दिसतात, हे सगळे माझेच ना देवा. हा अर्जुन आज तुझ्या समोर उभा आहे ना देवा, त्याच्यावरती उपकार हे भीष्मय म्हणून आहे. नाही तर या कौरवांनी लाक्षागृहामध्ये जाणून कधीच मारून टाकलं असतं. आमच्या पाठीमागे वारंवार जे उभे राहिले ना, त्यांचं नाव भीष्म असेल. जे उपकार आहेत आमच्यावर देवा. अरे हा अर्जुन जगामध्ये ज्या कारणानं प्रसिद्ध आहे ती धनुर्विद्या देवा या कृपाचार्यांनी मला दिली, या द्रोणाचार्यांनी मला दिली. नाहीतर अर्जुनाला कोणी ओळखलं नसतं. आणि काय रे देवा, आज प्रसंग असा निर्माण झालाय, ज्यांनी उपकार केले ते माझ्या समोर आहेत, आणि दुर्दैव असं मला त्यांच्या विरुद्ध धनुष्य उचलावं लागतंय. ज्ञानोबरांनी याला दृष्टांत सांगितलं. म्हणे कसं? अर्जुन म्हणतो, देवा मी काय भस्मासुर आहे? कोण भस्मासुर? त्याची कथा शिवपुराण असं काही मनोरथ होय, काहीतरी मिळवायचंय याकरता एका राक्षसानं तप केलं. म्हणे एकांतात गिरीकंदरात डोंगरात तप केलं. आता तपही कोणाचं केलं? जे लवकर प्रसन्न होतात असे देवादिदेव बोले ना, त्यांचं तप घ्या. आणि ते प्रसन्न झाले. विचारलं काय होय, कशा करता तप केलंय? ते म्हणे, देवा माझी इच्छा आहे, मला अमर व्हायचंय गड्या, आणि अमर होण्याकरता तप केले. देव म्हटले, खरं सांगू, असलं अमर वगैरे कोणाला काही करता येत नाही, दुसरं काहीतरी. मग देवा असं काय करा, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवल ना, तो जळून खाक झाला पाहिजे. असं म्हटलंय. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, ज्याच्या मस्तकावर तू हात ठेवशील तो जळून भस्म होईल, तथास्तु. डोंगरात गिरीकंदरात ते भगवान शिव हे दोघेच होते. तो लगेच बाह्या मागे सारून सरसवला आणि त्यानं महाराज असा दंड शंकराचा हातात धरला, आपल्या भाषेत खवाटा धरला. तुला काय झालं? पाहिजे ते दिलं ना तुला. तुला काय पाहिजे होतं? ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो जळून भस्म झाला पाहिजे ना. सरसवून पुढे का झाला? माझा हात का पकडला? तो म्हटला, खरं सांगू, तुम्ही देव मोठे लबाड आहेत, लबाड. काल नरसिंह जयंती झाली 2 दिवसापूर्वी. मागणारा मोठा हुशार होता हिरण्यकशिपून, पण तुम्ही, तो म्हणला 12 महिन्यात मारायचं नाही. गणेश महाराज हिरण्यकशिपू करता 13वा महिना तयार केला. बऱ्याच हिरण्यकशिपूंना असं वाटतंय तो 13वा महिना म्हणजे अधिकाचा महिना. कोणच्या करता केला? तुम्ही बारीक ऐकलंच नाही मला. बोल बऱ्याच धोंड्यांना असं वाटतंय, धोंड्यांना लय घाट टाकणं बरं, पण आज दिवस माझा आहे. ऐक, तो म्हणला दिवसा मारायचं नाही, रात्री मारायचं नाही. मग मारला. नराला पशुन मारायचं नाही, नरसिंह झाला, मारला. म्हणून हे देवा, मला माहितीये तुम्ही लबाड आहेत मोठे, वर देता पण कुठंतरी अडकवता, मला तपासून बघू दे. थांब. काय वर दिला? ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे. थांब, मला तपासून बघू दे. हात शंकराचा धरला आणि सरसावून त्याच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. आता बाबा पळाले काय ऐकता? अर्जुन म्हणतो, देवा मी असा नाही. जेथीचा लाही देवरू, ज्याच्याकडनं वर मिळाला
तिथे जे म्हणे व्यभिचारू त्याच्याच विरोधात फॉर्म भरायचा. कायमी भस्म सुरू अर्जुन म्हणे. हा वर्ग आहे पण कोणाचा? कृतज्ञ लोकांचा, केलेले उपकार विसरून जाणाऱ्यांचा. पण एक वर्ग जगाच्या पाठीवर असा आहे जो आपल्या जीवनामध्ये उपकार झाला तर विसरत नाही आणि यथाशक्ती त्या उपकारांचा परतावा करतो. विडाल कोणता वर्ग आहे? म्हणे साधू संतांचा. साधू संतांचा. ऐका ऐका